तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी करणार आहोत। या आमटीसाठी कुठल्याही प्रकारचं वाटण करायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला बनवायचा नाही। फक्त फोडणी करायची आणि आमटी तयार, आणि तीही एकदम दाटसर। करायला खूप सोपी आहे, अगदी झटपट तयार होते आणि चवीला देखील खूप छान लागते। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी शेवग्याच्या शेंगा सोलून आणि कट करून घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना, त्याच्या जास्त शिरा काढायच्या नाहीत, अर्धवटच त्याच्या शिरा काढायच्या आहेत। म्हणजे अर्धवट सोलून घ्यायच्या आणि अर्धवट त्याला जे साल आहे ते तसंच ठेवायचं। आणि सर्व शेंगा चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये आपण अशाच ठेवून घ्यायच्या असतात। तर पाण्यातून व्यवस्थित निथळून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेणार आहे। इकडे आपण लगेच आता तुरीची डाळ शिजवून घेऊया। तर 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतली, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। या डाळीमध्ये थोडासा हिंग टाकणार आहे मी। तुरीची डाळ शिजवताना नेहमीच हिंग आपण टाकत असतो। आणि त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकणार आहे। बस एवढंच टाकणार आहे। आणि तुरीची डाळ आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची। शेवग्याच्या शेंगाची आमटी जी आहे ती मिक्स डाळीमध्ये देखील केली जाते, पण आपण फक्त एकाच डाळीमध्ये आज बनवत आहोत, तुरीच्या डाळीमध्ये। आता आपण लगेचच फोडणी करून घेऊया। तर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचं आहे। आपण ही जी भाजी आहे ती तुरीच्या डाळीमध्ये करत आहोत, त्यामुळे आपण हिंगाचा वापर जरा जास्तच केलेला आहे। त्यानंतर 10-12 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आणि एक कांदा जो आहे तो अगदी बारीक चिरून घेतला होता, तो मी टाकून व्यवस्थित परतून घेत आहे। कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि इकडे बघूयात आपण शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत। चेक करून बघायच्या शेंगा अशा पद्धतीने व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि डाळ देखील व्यवस्थित शिजलेली आहे। बघा, ही डाळ जी आहे ती थोडीशी घोटून घ्यायची, जास्त देखील घोटायची नाही आहे। या डाळीमध्ये थोडीशी तुरीची डाळ जी आहे ती दिसली पाहिजे आणि थोडीशी स्मॅश झाली पाहिजे, एवढीच मी आता घोटून घेतलेली आहे। आणि आता इकडे कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे। यामध्ये आपण आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर ही भाजी खूप छान लागते। आलं लसूण जे आहे ना ते कच्चंच आहे, त्यामुळे ते व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो आणि आलं लसूण हे एकदम स्मॅश करून घ्यायचं आपल्याला, त्याचा एकदम एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि त्यानंतर पावडर मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे आणि इथे आपण कांदा लसूण मसाला टाकत आहोत। 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली। आणि जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला जर नसेल तर तुम्ही या जागी चिकन मसाला टाका, तो सुद्धा खूप छान लागतो, नक्की ट्राय करून बघा। आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि यानंतर शिजवलेले शेंगा आणि शेंगाचं पाणी मी टाकून घेतलं आणि त्यानंतर जी डाळ आपण घोटून घेतली होती तुरीची डाळ, ती देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। थोडीशी घट्ट वाटते तर यामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। ही जी भाजी आहे ना ती थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते, त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची। आणि जर तुम्हाला भाकरीसोबत खायची असेल ना तर थोडीशी पातळच ठेवा। आणि त्यानंतर मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ टाका। किती सोपी रेसिपी आहे ना, कुठल्याही प्रकारचं वाटण नाही, कुठल्याही प्रकारचा मसाला नाही, फक्त फोडणी करायची आणि झणझणीत चमचमीत अशी चवदार चटकदार शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार होते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आणखी माझ्या चॅनलवर कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील मला नक्की सांगा। आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।